आमदार किशोर दराडे यांच्या अध्यक्षतेखाली अशोक स्तंभ येथील रुंगटा विद्यालयात आयोजित शिक्षक दरबारात मालेगाव तालुक्यातील सत्यवती कौर माध्यमिक विद्यालयाचे पदवीधर शिक्षक सुभाष कोंडीराम धाडीवाळ यांनी 7 वर्षापासून वेतन बंद असल्याची पोटतिडकीने तक्रार केली। मनोगतातील वेदना ऐकून सभागृह काही काळ स्तब्ध झालं। कोणताही गुन्हा, विभागीय चौकशी किंवा शिस्तभंगाची कारवाई नसतानाही जून 2019 पासून त्यांचं वेतन बंद करण्यात आलं। संस्थेनं शिक्षण विभागाकडे चुकीची माहिती सादर केल्यामुळे त्यांची शासकीय मान्यता रद्द झाली होती। मात्र दिनांक 30 मार्च रोजी विभागीय तक्रार निवारण समितीने त्यांची मान्यता पुन्हा बहाल केली। त्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी 15 मे रोजी संस्थेला त्यांचं नाव वेतन बिलात समाविष्ट करण्याचे आदेश दिले। तरीही आजतागायत आदेशाची अंमलबजावणी झालेली नसल्याचं त्यांनी आमदारांच्या निदर्शनास आणून दिलं। 7 वर्ष वेतन न मिळाल्यामुळे कुटुंब आर्थिक संकटात सापडल्याचं, मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला। गृह कर्जाचे हप्ते थकल्याने बँक आणि न्यायालयाच्या नोटिसांना सामोरं जावं लागल्याचं त्यांनी सांगितलं। तसेच आजही शाळेच्या हजेरी पत्रकावर सही करण्यास नकार दिला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। धाडीवाळ यांनी तात्काळ वेतन बिलात नाव समाविष्ट करणं, जून 2019 पासूनचे संपूर्ण थकीत वेतन आणि 7व्या वेतन आयोगानुसार आर्थिक लाभ देणं, शासनाच्या आदेशांचं पालन न करणाऱ्या संबंधित संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांवर कायदेशीर कारवाई करणं आणि सेवेत पूर्ववत रुजू करून हजेरी पत्रकावर सही करण्याचा अधिकार देण्याची मागणी केली आहे। प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षक आमदार दराडे यांनी शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांना संबंधित संस्थेविरुद्ध आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले। या शिक्षक दरबारास वेतन अधीक्षक सौ प्रीती पवार, उपशिक्षणाधिकारी श्री अकुसकर, उपशिक्षणाधिकारी श्री बोडके, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे नेते श्री संजय चव्हाण, श्री सुभाष धाडीवाळ यांचे प्रतिनिधी आणि माहिती अधिकार कार्यकर्ते श्री विठोबा लच्छीराम द्यान तसेच जिल्ह्यातील विविध शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी एक शिक्षक आहे। या ठिकाणी आपण दरबार भरवलेला आहे आणि या ठिकाणी प्रत्येक पीडित शिक्षकाला न्याय मिळतो या आशेने मी येतो। मागच्या वेळेस पण मी आलो, माझं बोलणं झालं नाही साहेब, यावेळेस मी बोलतोय। संस्था चालक मला 7 वर्षापासून पगार नाही। माझी मान्यता चुकीच्या पद्धतीने संस्था चालकांनी कागद पुढे केले आणि चुकीच्या पद्धतीने माझी मान्यता रद्द केली। त्याच्यानंतर मी त्याला लढा दिला। सामाजिक कार्यकर्ता विठोबा नंद्यांना सहकार्य केलं। शाळेचं नाव, माझं नाव सुभाष कोंडीराम धाडीवाळ, शाळेचं नाव सत्यवती कौर विद्यालय टोकडे, तालुका मालेगाव। तर इथे साहेब माझी मान्यता बहाल होऊन मला विभागीय मंडळ अध्यक्ष समितीने माझी मान्यता बहाल केली। त्याच्यानंतर माननीय आदरणीय शिक्षण अधिकारी साहेबांनी मला पत्र दिलं की मुख्याध्यापकांना त्यांनी पत्र पाठवलं की सदर यांचं 2 दिवसात पगार बिलात नाव घ्यावं आणि मला आवाज सादर करावा। मी माझा परिवार त्यांच्या घरी गेलो साहेब, त्यांच्या विनवण्या केल्या। संस्था चालक, मुख्याध्यापक आहे, त्यांचे जावई, संस्था चालक आहे, अध्यक्ष, संस्था चालकाचे मिसेस उपाध्यक्ष, हे कुठल्याही तक्रारीला जुमानत नाही साहेब। मी तिथं जातो, आजही त्या ठिकाणी मी सेवा देतोय। माझ्या मुलांचा पूर्ण परिवार उद्ध्वस्त झाला साहेब। शिक्षणापासून मुलं घरी आले, त्याच्यानंतर आज अशी वाईट परिस्थिती, इथं भाड्याला यायला पैसे नाही, तरी ते ऐकत नाही साहेब। मी त्रस्त झालोय, तरी मला न्याय द्यावा आणि माझ्या पगार बिलात नाव घ्यावं एवढी मी आपल्याला विनंती करतो साहेब। जय हिंद, जय महाराष्ट्र। धाडीवाल यांनी मांडलेला विषय आमच्या कार्यालयाला माहिती आहे आणि या संदर्भामध्ये मी आणि अकुसकर सर आम्ही मागच्या आठवड्यातच तिथे भेट देण्याचं नियोजन केलेलं होतं। आम्ही त्या संस्थेची चौकशी करून त्या संस्थेवर देखील जसं यांना उत्तर दिलं त्या पद्धतीनं संस्थेवर सुद्धा आम्ही कारवाई करू। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।